ग्लासमध्ये आम्ही का पिघलवून राहिलो न चला मित्रांनो सांगते तुम्हाला समोर. बंधू आणि भगनूंनी. जय भीम मित्रांनो, आज होता 6 डिसेंबर. कार्यक्रम आमचा नुकताच संपला होता. मग आम्ही ना सगळ्यांनी मेणबत्त्या जमा केल्या आणि ग्लासमध्ये टाकून ती विरघळायला टाकलं. आज कामाच्या सगळं कारणीभूत होता आपला अमर भाऊ. अमर भाऊने सगळ्या मेणबत्त्या जमा केल्या आणि आम्हाला सगळ्यांना कामी लावून दिलं. हे बघा आता सगळेजण कशी वाट पाहून राहिले. त्यामध्ये मीनं पण आपला चांगला सहभाग दिला मेणबत्त्या पिघलवण्यासाठी. तेवढ्यातच आमच्या ग्रुपचे अध्यक्ष विकी सर तिथे उपस्थित होते. त्यांनी मला बघून थोडंसं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात बंटीनं बी आग इतकी भडकावून टाकली की पूर्ण विस्तोच झाला. तितक्यात मागवून सर हलकीशी स्माइल देऊन बंटीकडे पाहून हसत होते. अचानकपणे एक प्रसंग घडतो. पाणी आणता आणता डायरेक्ट अमर भाऊ नळावरच पडून जातात. कारण नरेंद्र मोदी. थोड्याच वेळात ग्लासभर मेणबत्त्या वितळून तयार झाल्या होत्या. आम्ही बाल्टीभर पाणी आणलं आणि ग्लासला तिथे ठेवलं. बाजूलाच मामाचं गाणं पण सुरू होतं, तर तुम्ही पण ऐका. बंधू आणि भगनूंनी. नंतर आमच्या ग्रुपचे दुसरे मेंबर म्हणजे उमेश भाऊ, ते पण थोडेसे घायल झाले होते. सायंकाळी आमच्या वीराची एकदम सुंदर रॅली अशी निघाली. महिला आणि मुलीच्या एकसारख्या लाईनीने चालण्याचा अंदाज खूपच भारी दिसत होता. बाय.